कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी शांतिमय वातावरणात पार पडली। यावेळी मतदान केंद्रावर शिक्षक मतदारांची गर्दी पाहायला मिळाली। कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी शांतमय वातावरणात पार पडली। या निवडणुकीसाठी 10 उमेदवार रिंगणात उभे आहेत। या निवडणुकीमध्ये कोकण विभागातून एकूण 37,671 शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून कोकण रिजन मधून 82%, रायगड विभागात 86.5% तर पनवेल परिसरात 82.5% मतदान झाले आहे। दरम्यान मतदान केंद्रावर शिक्षकांची गर्दी पाहायला मिळाली। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी बाळाराम पाटील यांना मिळत असणारा प्रतिसाद पाहता आपल्या भावना व्यक्त केल्या। कोकण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आहेत, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि विविध संघटना ह्या बाळाराम पाटील यांच्या पाठीमागं आणि पुरोगामी शिक्षक आघाडीच्या मागं खंबीरपणे ह्या ठिकाणी उभे आहेत आणि वातावरण अतिशय चांगलं आहे। शिक्षकांमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण ह्या ठिकाणी दिसते। उत्स्फूर्तपणे शिक्षक मतदान येतात। आपण पाहतायच आहात, लाईनीच्या लाईनी लागलेल्या आहेत आणि बाळाराम पाटलांच्या दृष्टीनं अत्यंत चांगलं असं आशादायक असं चित्र आजच्या मतदानावर इथं तरी दिसतंय। त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघातल्या 5ही जिल्ह्यामध्ये मी फोनवरनं आढावा घेतलेला आहे। प्रत्येक ठिकाणी आमचे सहकारी प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रावर आहेत, शिक्षक वगैरे आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याकडनं सगळ्याकडनं घेतल्यानंतर संपूर्ण मतदारसंघातच 5ही जिल्ह्यामध्ये बाळाराम पाटलांसारखी अत्यंत चांगली अशी परिस्थिती आज आपल्याला दिसून येते। त्याच्यामुळे बाळाराम पाटलांचा विजय हा निश्चित होणार आहे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल 6 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात येतील।